सद्गुरू श्री स्वामी समर्थ सेवा ट्रस्ट कल्याण यांच्या वतीने शुक्रवार 20 मार्च 2026 रोजी श्री स्वामी प्रगट दिन सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडला। फॉरेस्ट कॉलनी बिर्ला कॉलेज रोड परिसरात आयोजित या सोहळ्यास हजारो भाविकांनी उपस्थित राहून दर्शन, तीर्थप्रसाद व महाप्रसादाचा लाभ घेतला। सोहळ्याची सुरुवात सकाळी स्वामींच्या पादुकांवर महाभिषेकाने झाली। त्यानंतर होम हवन व आरती संपन्न झाली। दुपारपासून रात्रीपर्यंत भाविकांसाठी तीर्थप्रसाद व महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती। गुरुपादुकाष्टक, मानस पूजा व हरिपाठ या धार्मिक कार्यक्रमांनी वातावरण अधिकच भक्तिमय झाले। दुपारनंतर काढण्यात आलेल्या पालखी सोहळ्याने परिसरात उत्साहाची लाट उसळली। महाआरतीत भाविकांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग घेतला। रात्री प्रासादिक भजन मंडळाच्या संगीत भजनाने सोहळ्याची सांगता झाली। दिवसभर चाललेल्या या सोहळ्यात भक्तिभाव, श्रद्धा आणि आध्यात्मिक ऊर्जा यांचा संगम अनुभवायला मिळाला। मोठ्या संख्येने उपस्थित राहून भाविकांनी स्वामींच्या कृपेचा लाभ घेतल्याने परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रवासाची सुरुवात कशी झाली ही मी तरी आध्यात्मिक जी सुरुवात झाली हे आज मी तरी सांगता येत नाही, परंतु ज्या वेळेला महाराजांची माझी भेट झाली त्या दिवसापासून तर आज तगत कुठल्याही प्रकारची कधी बाधा आली नाही, कुठल्याही कार्यक्रमाला कधी घोळ झाला नाही। अतिशय शिस्तीमध्ये हा कार्यक्रम महाराजांनी पुढेपर्यंत नेलेला आहे। आज या ठिकाणी आम्ही कधी आमच्या मनामध्ये शंका उरत नाही की आम्हाला येऊन महाराजच या ठिकाणी मार्गदर्शन करत असतात। मग तो प्रगट दिन असो, गुरु पौर्णिमा असो, दत्त जयंतीचा कार्यक्रम असो किंवा अष्टमीचा कार्यक्रम असो, हे चार कार्यक्रम या मठाचे वंदनीय गुरुवर्य मोडक महाराजांनी, नवनीतानंद महाराजांनी आम्हाला दिलेले आहेत आणि त्याची जोपासना आज चिरंजीव आहे त्यांचे आमचे छोटे महाराज आहेत, हे सगळं त्या तंतोतंत पालन त्या ठिकाणी होत आहे। या मठामध्ये जे काय कार्यक्रम दिनचर्या चालते किंवा ते उपक्रम चालतात, उपक्रम दिवसाचे ते कोणत्या प्रकारचे असतात, कशा प्रकारे ते कार्यक्रम होतात दिवसाचे, जे दिनक्रम म्हणतो आपण। दिनक्रमांक बोला तर रोज ज्या पद्धतीने सकाळी या ठिकाणी मठामध्ये स्वामींना महाप्रसाद दिला जातो, रोज एक जशी महाआरती होती त्या पद्धतीने महाआरती एक खूप जोराने आणि जोशात होते। ती झाल्यानंतर स्वामींना त्या ठिकाणी आपण भोग देतो की नाही, तो देऊन पुढे प्रसाद दिला जातो। रोज आलेल्या भाविकांना या ठिकाणी म्हणजे 50 असो किंवा 100 असो या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ ते लोक घेत असतात। अरे या स्वामी भक्तांमध्ये तुम्हाला काय अनुभव आलेत का, महाराज अनुभव आले या मठात काही असे चमत्कार किंवा अनुभव आलेत का, भक्तांना काय अनुभव आलेत का? बघा, स्वामींचे चमत्कार आहे त्याची तुलना आम्ही करू शकत नाही, पण या मठामध्ये येणाऱ्या प्रत्येक भाविकाला, प्रत्येक भक्ताला, प्रत्येक आमच्या गुरुबंधूला, गुरु भगिनींना हे सातत्याने जाणवत गेलं। कारण का जे गुरु आशीर्वाद देत होते त्यांचं फलप्राप्त तर बऱ्याचशा लोकांना मिळालेलं आहे आणि त्या गोष्टी चमत्कार होतात म्हणून काही लोकांना त्याचा विरोध होतो। चमत्कार नाही, पण खऱ्या अर्थाने स्वामींची ज्यांनी जोपासना केली, त्यांनी स्वामींची प्रार्थना केली, त्यांना स्वामींनी भरभरून दिलं। आज माझ्यासारख्याचं एक उदाहरण घेतलं तर कशात काय नव्हतं, काय सर्वसामान्य घरातला मी एक कर्मचारी म्हणून काम केलं, एक इंडियन टॅक्सटाईल मध्ये मी काम करत होतो। तो माझा कारखाना बंद पडल्यानंतर देखील स्वामींच्या कृपा आशीर्वादाने आज जो काय रोजगार असेल, म्हणा धंदा पाणी असेल, त्याच्यामध्ये सातत्याने बरकत देण्याचं काम स्वामींनी केलं। बरं, स्वामी सेवकासाठी काय संदेश द्याल तुम्ही, किंवा तुम्हाला जे भक्त आहेत त्यांच्याकडून काय तुम्हाला अपेक्षा आहेत की स्वामीची भक्ती कशी करावी, हे बघा, संदेश काय द्यावा? स्वामींना ना नारळ लागत, ना लिंबू लागत, ना काय तंत्र मंत्र लागत आहे। स्वामींचं तुम्ही जर सातत्याने नामस्मरण केलं तर नामस्मरणामध्ये तुम्हाला सगळं काय मिळून जातं। सकाळी उठल्यानंतर एक 5 मिनिटं 10 मिनिटं जे स्वामींचं दिलेलं नामस्मरण आहे ते नामस्मरण जर केलं तर तुम्हाला 100% नाही 200% फलप्राप्ती होईल। या मठामध्ये कोणते कोणते कार्यक्रम होतात, कधी होतात? प्रत्येक बघा, नवरात्रीमध्ये अष्टमीचा कार्यक्रम हा संपूर्ण खूप जोशात येतो, अनेक भक्तगण येतात। त्याचप्रमाणे दत्त जयंतीला देखील अशाच पद्धतीने बरेच या कल्याण शहरातल्या आजूबाजूच्या जिल्ह्यातले भाविक येतात। बरंच तुम्हाला एक सांगेल की या मठामध्ये, या शहरामध्ये असलेले नामवंत
सगळे व्यापारी असतील, बिल्डर्स असतील, राजकीय क्षेत्रामधले असलेले सगळे जी काही लोक आहेत, ही सगळे ह्या मठाला या ठिकाणी आपलं तन मन धन लावून सातत्याने स्वामींच्या सेवेमध्ये या ठिकाणी रुजू आहेत. शेवटचा प्रश्न, या मठातर्फे सामाजिक उपक्रम काय राबवले जातात किंवा सेवा काय दिली जाते? सामाजिक सामाजिक उपक्रम बरेचसे राबवले जातात. विद्यार्थ्यांसाठी पुस्तकं वह्या वाटप केले जातं. काही ठिकाणी महिलांना या ठिकाणी प्रशिक्षण दिलं जातं. महिला मंडळ याच्या माध्यमातलं भजन कीर्तन हे देखील उपक्रम यापैकी सातत्याने राबवले जातात. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.